नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 मधील ग्रामसेवक या पदासाठी महत्त्वपूर्ण अशा तांत्रिक घटक तो म्हणजे कोणता? फलोत्पादन. तर फलोत्पादन या घटकामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला आहे, अंजिराच्या पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला खालीलपैकी काय म्हटले जाते? अंजिराच्या पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला खालीलपैकी काय म्हटले जाते? मिठा बहार, पट्टा बहार, आंबे बहार आणि वरीलपैकी नाही. तर बघा, अंजिराच्या पावसाळ्यामध्ये येणाऱ्या बहाराला काय म्हटले जाते? पट्टा बहार. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. याचबरोबर अंजिराच्या उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या बहाराला काय म्हटले जाते? तर त्यास म्हटले जाते मिठा बहार. हा येतो उन्हाळ्यामध्ये येणारा बहार आहे. उन्हाळ्यामध्ये येणारा बहार तो म्हणजे कोणता? मिठा बहार. याचबरोबर आपण जर अंजीर या फळपिकाची जर आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे माहिती जर बघितली तर अंजीर या फळपिकाचे जे उगमस्थान आहे तर ते कोणते आहे? उगमस्थान आहे दक्षिण अरबस्थान. दक्षिण अरबस्थान हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर वैज्ञानिक नाव काय आहे अंजीर या फळपिकाचे? तर ते आहे फायकस कॅरिका. फायकस कॅरिका. अभिवृद्धी जी आहे अंजीर या फळाची तर ही कोणत्या पद्धतीने केली जाते? तर फाटे कलम किंवा गुटी कलम. याचबरोबर अजून एक टर्म आहे अंजीर या फळाच्या बाबतीत, ती म्हणजे कोणती? नॉचिंग. नॉचिंग. तर नॉचिंग म्हणजे काय? तर अंजिरामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी फांद्यांना खाचा पाडणे म्हणजे काय? तर नॉचिंग. तर यामधील काय जर आपण रोग जर पाहिले अंजीर फळावरील तर ते म्हणजे कोणते? गेरवा, किंवा त्याला अजून कोणता रोग म्हणू शकतो आपण? तांबेरा रोग. गेरवा किंवा तांबेरा. तर हा जो रोग आहे तर हा कोणत्या बुरशीमुळे उद्भवतो? त्या बुरशीचे नाव तुम्ही लक्षात ठेवा, सेरोटोलियस. सेरोटेलियस या बुरशीमुळे अंजीर या फळावर कोणता रोग उद्भवतो? तर तो म्हणजे गेरवा किंवा तांबेरा. हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर अंजिराच्या पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला काय म्हटले जाते? पट्टा बहार. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, मोसंबीची काटोल कोल्ड ही सुधारित जात खालीलपैकी कोणी विकसित केली आहे? तर कोणी विकसित केली आहे काटोल कोल्ड ही सुधारित जात मोसंबीची? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, जी मोसंबी आहे तर मोसंबीचे वैज्ञानिक नाव काय आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे कोणते? सिट्रस लिमेटा. CITRUS. सिट्रस लिमेटा हे नाव आहे मोसंबी या फळाचे वैज्ञानिक नाव. मूळ स्थान जर पाहिले तर कोणते आहे? तर ते आहे इराण. मूळ स्थान इराण. लागवडीचे अंतर जर पाहिले मोसंबीचे तर किती असते? 6x6 मीटर. याचबरोबर मोसंबीचे स्थानिक नाव काय आहे? तर ते आहे पन्नेरी. काय नाव आहे? पन्नेरी. याचबरोबर जाती जर पाहिल्या मोसंबीच्या तर न्यूसेलर, मिडनाईट, पॅरा, याचबरोबर लँडलेट आणि सुकारी. याचबरोबर मोसंबीवरील खैऱ्या जो रोग आहे तर हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? कोणत्या? तर ते नाव तुम्ही लक्षात ठेवा, झांथोनस. झांथोनस कॅम्प्ट्रिस. झांथोनस कॅम्प्ट्रिस PV सिट्राई या जीवामुळे मोसंबीवरील खैऱ्या रोग हा उद्भवतो. यानंतरचा पुढचा प्रश्न, आवळा कोरडवाहू फळझाड संशोधन केंद्र टिंब या ठिकाणी आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे आवळा कोरडवाहू फळझाड संशोधन केंद्र? तर ते आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये कुठे? फैजाबाद या ठिकाणी. फैजाबाद हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर आवळा या फळाचे शास्त्रीय नाव काय आहे? फायलॅन्थस इम्बिलिका. काय आहे? फायलॅन्थस इम्बिलिका. उगमस्थान कोणते आहे आवळा या फळाचे? तर ते आहे आपला भारत देश. याचबरोबर आवळा या फळास हवामान कोणते फायदेशीर ठरते? तर ते म्हणजे उष्ण आणि कोरडे.
जमीन कोणती असावी लागते? क्षारयुक्त व हलकी जमीन. आवळ्यामध्ये सर्व फळांपेक्षा सर्वाधिक प्रमाणात कोणते जीवनसत्व आढळते? तर ते आढळते क जीवनसत्व. याच्या जर जाती पाहिल्या आवळ्याच्या तर कांचन, कृष्णा, फ्रान्सिस, चकैया, याचबरोबर बनारसी आवळा. याच्यावरील जो रोग आहे तो महत्वाचा रोग आहे, तो म्हणजे कोणता? तांबेरा रोग. तर हा जो तांबेरा रोग आहे आवळा फळावरील, तर हा सेरोटोलियम स्पे या बुरशीमुळे उद्भवतो. नाव तुम्ही लक्षात ठेवा, सेरोटोलियम स्पे या बुरशीमुळे आवळा या फळावरील तांबेरा रोग उद्भवतो आणि हा एक कोणता? बुरशीजन्य रोग आहे. अजून एक रोग आहे आवळा फळावरील, तो म्हणजे कोणता? ब्ल्यू मोल्ड. त्याला काय म्हटले जाते? ब्ल्यू मोल्ड. तर हा जो रोग आहे तर हा एक बुरशीमुळे उद्भवणारा रोग आहे. त्या बुरशीचे नाव काय आहे? पेनिसिलियम आइसलँडिकम. पेनिसिलियम आइसलँडिकम या बुरशीमुळे ब्ल्यू मोल्ड हा आवळा या फळावरील बुरशीजन्य रोग उद्भवतो. या ठिकाणी प्रश्नांचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमधील फैजाबाद या ठिकाणी आहे आवळा कोरडवाहू फळझाड संशोधन केंद्र. पुढचा प्रश्न, पुढील विधाने तपासा. अ विधान, पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया असे आहे. ब विधान, पपईचे उगमस्थान मेक्सिको आहे. आणि क विधान आहे, पपईमधील बुंदा सडणे हा रोग मावा या किडीमार्फत होतो. तर या ठिकाणी ही पुढची दोन्ही विधाने बरोबर आहेत, पण क विधान या ठिकाणी चुकीचे आहे. कारण पपईमधील बुंदा सडणे हा रोग कोणत्या रोगजंतूमुळे उद्भवतो? तर जमिनीतील रोगजंतू आहे. त्या रोगजंतूचे नाव आहे काय? पिथियम डरमॅटम. नाव तुम्ही लक्षात ठेवा, पपईमधील बुंदा सडणे हा रोग पिथियम ॲफेनिडरमॅटम या जमिनीतून पसरणाऱ्या रोगजंतूमुळे होतो. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? आणि ब योग्य, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, पपईचे वैज्ञानिक नाव काय आहे? कॅरिका पपया. उगमस्थान कोणते आहे? मेक्सिको. याचबरोबर याच्यासाठी पपया फळास उष्ण व दमट हवामान लागते. जमीन कशी लागते? हलकी आणि भारी. याचबरोबर पपई ही एक लिंगी वनस्पती आहे. एकलिंगी वनस्पती हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, एकलिंगी वनस्पती. याचबरोबर पपईमध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते? तर अजीवनसत्व असते. कोणते? अजीवनसत्व. यानंतरचा पुढचा प्रश्न, केळी या फळाबद्दल योग्य विधान किंवा विधाने ओळखा. तर बघा, केळी या फळपिकाचे उगमस्थान दक्षिण आसाम आहे. तर हे बरोबर आहे. जळगावला केळीचे आगार असे देखील म्हटले जाते. हे देखील बरोबर आहे. केळीला गरिबांचे फळ असे देखील म्हणतात. हे देखील बरोबर आहे. मावा या किडीमुळे केळीवर बंची टॉप हा विषाणूजन्य रोग उद्भवतो. तर हे विधान देखील या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून बघा, या ठिकाणी सर्व विधाने योग्य आहेत. तर केळीचे शास्त्रीय नाव काय आहे? तर मोसा कॅवेस्डिश. काय नाव आहे? मोसा कॅवेस्डिश. मूळ स्थान कोणते आहे? तर दक्षिण आसाम. हवामान कसे लागते? उष्ण आणि दमट. तापमानाचा जर विचार केला तर 40 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यानचे तापमान हे केळी या फळपिकास अत्यंत पोषक असते. जगात सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कोणता आहे? तो म्हणजे आपला भारत देश. याचबरोबर महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन घेणारे जिल्हा तर तो कोणता आहे? तर तो आहे जळगाव जिल्हा. कोणता? जळगाव. म्हणून जळगावला काय म्हटले जाते? केळीचे आगार असे देखील म्हटले जाते. पिकलेली केळी वर्षभर उपलब्ध असतात आणि इतर फळांच्या तुलनेने स्वस्त असल्यामुळे केळीला काय म्हटले जाते? गरिबांचे फळ असे देखील म्हटले जाते. आणि मावा या किडीमुळे बंची टॉप त्यालाच काय म्हटले जाते? पर्णगुच्छ. पर्णगुच्छ हा जो रोग आहे विषाणूजन्य रोग, तर हा या ठिकाणी उद्भवतो मावा या किडीमुळे. याचबरोबर अजून एक रोग आहे, तर तो म्हणजे कोणता? करपा.
हा केळीवर पडणारा एक रोग आहे. तर हा मायक्रोस्पेरिला मुसिकोला या बुरशीमुळे उद्भवतो. मायक्रोस्पेरिला मुसिकोला या बुरशीमुळे करपा हा रोग केळी या फळावर उद्भवतो. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर वरील सर्व विधाने योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 6. द्राक्ष या फळझाडाबद्दल अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान. पहिले विधान, महाराष्ट्रात द्राक्षवेलींची एप्रिलमध्ये केली जाणारी छाटणी म्हणजे खरड छाटणी. तर हे या ठिकाणी बरोबर आहे. महाराष्ट्रात द्राक्षवाढीसाठी जिब्रेलिक ऍसिड या संजीवकाचा वापर केला जातो. हे देखील बरोबर आहे. द्राक्षाची तास ए गणेश ही जात सोलापूर या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे. तर हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे. कारण द्राक्षाची तास ए गणेश ही जी जात आहे तर ही सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी विकसित करण्यात आली आहे. जिल्हा कोणता? सांगली. तर बघा, अजून एक जात आहे सोलापूर येथे विकसित करण्यात आलेली, ती म्हणजे कोणती? सोनाका. सोनाका ही जी द्राक्षाची जात आहे तर ही सोलापूर या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहे. सोलापूरमधील कोणत्या ठिकाणी? नानज या ठिकाणी. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, नानज. तर बघा, एप्रिलमध्ये केली जाणारी जी द्राक्षाची छाटणी असते त्याला म्हटले जाते खरड छाटणी. आणि ही जी छाटणी असते खरड छाटणी तर ही द्राक्षवेलींची भरपूर शाखीय वाढ, कोणती वाढ? शाखीय वाढ करून घेण्यासाठी करतात. याचबरोबर ऑक्टोबर छाटणी जी असते तर ही वेलीवर फुले आणण्यासाठी केली जाते. तर बघा, द्राक्ष फळझाडाची गोलाकार साल काढणे यालाच काय म्हटले जाते? गडलिंग असे म्हटले जाते. गडलिंग. किंवा अजून एक शब्द आहे त्यासाठी, तो म्हणजे कोणता? रिंगिंग असे देखील म्हटले जाते. तर बघा, हे जे गडलिंग किंवा रिंगिंग आहे तर हे कशासाठी केले जाते? तर फळे वाढवण्यासाठी, याचबरोबर द्राक्ष मण्यांचा आकार वाढवण्यासाठी. द्राक्षावरील पिठा डेकुंच्या नियंत्रणासाठी किप्टोलाइस मॉन्ट्रोझेरी ही जैविक कीड या ठिकाणी वापरली जाते. कोणती जैविक कीड? किप्टोलाइस मॉन्ट्रोझेरी. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात डाळिंबाच्या एकूण उत्पादनापैकी 90% उत्पादन खालीलपैकी कोणत्या वाणाचे घेतले जाते? तर कोणत्या वाणाचे? गणेश. ऑप्शन क्रमांक 1. महाराष्ट्रात डाळिंबाचे एकूण उत्पन्नापैकी 90% उत्पादन हे गणेश या वाणाचे घेतले जाते. तर ही गणेश जी जात आहे तर ही कोणी विकसित केली आहे? तर गणेश खिंड फळ संशोधन केंद्र, पुणे. तर यामध्ये कोणाचे योगदान सर्वाधिक आहे? तर डॉक्टर JS चिमा यांचे. डॉक्टर JS चिमा. याचबरोबर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध असणारी जाती म्हणजे कोणती डाळिंबाची? तर ती आहे गणेश. याचबरोबर जी ज्योती ही जी जात आहे डाळिंबाची ज्योती जात तर ही बेंगलोर कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. कोणत्या? बेंगलोर कृषी विद्यापीठ. याचबरोबर फुले आरक्ता ही जी जात आहे डाळिंबीची तर ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी गणेश आणि गुल ए शाहूर रेड जातीच्या शंकरामधून विकसित करण्यात आलेली आहे. याचबरोबर अजून एक जात आहे डाळिंबीची, ती म्हणजे कोणती? G137. तर ही जी जात आहे तर ही गणेश जातीतून निवडक पद्धतीने विकसित करण्यात आलेली आहे. कोणाद्वारे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. पुढचा प्रश्न, डाळिंबीवरील तेल्या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम भारतात केव्हा आढळून आला? डाळिंबीवरील तेल्या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम भारतात केव्हा आढळून आला? तर कधी? 1952 मध्ये. ऑप्शन क्रमांक 2. तर डाळिंबीवरील जो तेल्या रोग आहे तर हा एक जीवाणूजन्य रोग आहे. याचा कारक जीवाणू कोण आहे? झॅन्थोमोनास पुनिकी. बघा, नाव लक्षात ठेवा, झॅन्थोमोनास पुनिकी या जीवाणूमुळे हा तेल्या रोग या ठिकाणी उद्भवतो. भारतात प्रथम प्रादुर्भाव जो झाला तर हा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये कधी झाला? 1952 मध्ये. आणि याचबरोबर महाराष्ट्रामध्ये प्रथम प्रादुर्भाव तेल्या रोगाचा डाळिंबावरील तर हा 2003 मध्ये दिसून आला. कोणत्या ठिकाणी? तर सोलापूर जिल्ह्यातील एक ठिकाण आहे
सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुका आणि सांगोला तालुक्यामधील एक ठिकाण आहे, गाव आहे, ते म्हणजे कोणते? चिकमहूद. तर या ठिकाणी डाळिंबीच्या बागेमध्ये हा तेल्या रोग या ठिकाणी आढळून आला. तर बघा, हा जो तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आहे, तर हा कोणत्या जातीवर जास्त करून उद्भवतो? तर डाळिंबीच्या रुबी या जातीवर. कोणत्या? रुबी. इतर रोग जर पाहिले तर फळकूज, त्याला काय म्हटले जाते? इतर रोग जर पाहिले आपण तर फळकूज. कोणते? फळकूज. तर हा एक बुरशीजन्य रोग आहे. त्यानंतर पानांवरील ठिपके, त्याला आपण काय म्हणतो? लिप स्पॉट. तर हा देखील एक बुरशीजन्य रोग आहे. आणि पानावर पडणारे तेलकट डाग, तर त्याला आपण काय म्हणतो? बॅक्टेरियल बाईट. इत्यादी महत्वपूर्ण रोग डाळिंब या फळावर आढळतात. म्हणून बघा, डाळिंबीवरील तेल्या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम भारतात केव्हा आढळून आला? 1952 मध्ये. पुढचा प्रश्न, IBA, CCC, NAA ही खास संजीवके कोणत्या फळाच्या उत्पादन वाढीसाठी वापरली जातात? तर कोणत्या? पेरू या फळाच्या उत्पादन वाढीसाठी. ऑप्शन क्रमांक 3. तर पेरू या फळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? पिसिडियम गुजावया. नाव लक्षात ठेवा, पिसिडियम गुजावया हे या पेरू या फळाचे शास्त्रीय नाव आहे. याचबरोबर पेरूला गरिबांचे सफरचंद असे देखील म्हटले जाते. उगमस्थान जर पाहिले पेरूचे तर ते कोणते आहे? मेक्सिको आणि पेरू या देशांच्या दरम्यानचा भाग. जमीन जर पाहिली तर हलकी ते मध्यम जमीन व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पेरू फळासाठी उत्तम ठरते. पेरूची अभिवृद्धी जी आहे तर ही दाब कलम, याचबरोबर गुटी कलम आणि भेट कलम वापरून केली जाते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या फळाचे नाव व्हिटिस विनिफेरा असे आहे? खालीलपैकी कोणत्या फळाचे नाव व्हिटिस विनिफेरा असे आहे? तर कोणत्या? द्राक्ष या फळ पिकाचे नाव आहे व्हिटिस विनिफेरा. उगमस्थान जर पाहिले द्राक्षाचे तर ते कोणते आहे? रशियामधील अर्मेनिया. रशियामधील अर्मेनिया या ठिकाणी. तर भारतात 13व्या शतकामध्ये इराण आणि अफगाणिस्तानामधून या फळाचा म्हणजे द्राक्षाचा या ठिकाणी प्रसार झाला भारतामध्ये. द्राक्ष या फळासाठी कोणते हवामान पोषक असते? उष्ण आणि कोरडे. याचबरोबर वैज्ञानिक नाव काय आहे? वैज्ञानिक नाव व्हिटिस विनिफेरा. भारताची द्राक्ष पिकाची राजधानी कोणती आहे? द्राक्ष पिकाची राजधानी, कॅपिटल ऑफ ग्रेप्स, ती कोणती आहे? ती म्हणजे नागपूर. भारतात सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन करणारा जिल्हा तो म्हणजे कोणता? नाशिक. कोणता आहे? नाशिक. द्राक्षाची लागवडीची पद्धत कोणती आहे? छाट कलमापासून द्राक्षाची लागवड केली जाते. द्राक्ष फळासाठी जमीन मध्यम काळी, कसदार आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या ठिकाणी द्राक्ष फळासाठी आवश्यक असते. द्राक्षापासून मनुके तयार करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? सोडियम हायड्रॉक्साईड. कोणत्या? सोडियम हायड्रॉक्साईड. मनुके तयार करताना द्राक्ष सुकवण्यासाठी कोणत्या संयंत्राचा वापर केला जातो? डिहायड्रेटर. तुम्ही नाव लक्षात ठेवा, डिहायड्रेटर. पुढचा प्रश्न, कोरडवाहू पद्धतीने आंब्याची लागवड करताना कायम जागी कोळी टाकून जागेवरच कलम करणे याला काय म्हटले जाते? कोणती पद्धत? इन्सिटू पद्धत. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, आंबा लागवडीमध्ये अनियमित फळधारणेवर उपाय म्हणून पॅक्लोब्युटॅझॉलचा वापर केला जातो. कशाचा? पॅक्लोब्युटॅझॉल. आंब्याची अभिवृद्धी ही शाकीय पद्धतीने कलमापासून करणे अधिक फायद्याचे ठरते. आंब्याच्या कलमांच्या पद्धती कोणत्या आहेत? भेट कलम, नंतर मृदुकाष्ठ कलम, व्हिनियर कलम आणि शेंडा कलम. पुढचा प्रश्न, कोकणात आढळणारी खालीलपैकी आंब्याची कोणती जात लोणच्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ती आहे कोणती? करेल. ऑप्शन क्रमांक 4 करेल. महाराष्ट्रामधील ग्रामीण भागात स्थानिक जाती कोणती प्रसिद्ध आहे आंब्याची?
तर ती आहे कोणती? रायवळ. कोणती आहे? रायवळ. लंगडा ही उत्तर भारतामधील लोकप्रिय आंब्याची जात आहे. उत्तर भारतामधील लोकप्रिय आंब्याची जात कोणती? ती म्हणजे लंगडा. निरंजन ही मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली बिगर हंगामी आंब्याची जात आहे. ती म्हणजे कोणती आहे? निरंजन. बिगर हंगामी आंब्याची जात. नीलम या आंब्याच्या जातीचा भुंग्याचा उपद्रव होण्याची शक्यता असते. कोणत्या आंब्याच्या जातीला भुंग्याचा उपद्रव होण्याची शक्यता असते? तर ती जात आहे नीलम. कोणती? नीलम. त्याचबरोबर यामध्ये नीलममध्ये गराचे प्रमाण किती असते? गर तर ते असते 64% आणि वजन किती असते? तर साधारण 225 ग्रॅम. पुढचा प्रश्न, आंबा या फळाविषयी पुढील विधाने तपासा. अविधान, जगात आंबा लागवडीखालील क्षेत्रात भारताचा प्रथम क्रमांक आहे. तर हे विधान बरोबर आहे. आंबा या फळाचे कुळ एनाकार्डियेसी आहे. हे देखील बरोबर आहे. आंबा या फळाचे मूळ स्थान आफ्रिका आहे. मूळ स्थान आफ्रिका. तर हे या ठिकाणी चुकीचे आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर अ व ब योग्य, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, आंबा हे आपल्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे. त्याचे कुळ काय आहे? एनाकार्डियेसी. शास्त्रीय नाव काय आहे? मॅग्निफेरा इंडिका. काय नाव आहे शास्त्रीय नाव? मॅग्निफेरा इंडिका. याचबरोबर आंब्याच्या झाडावर वाढणारी अहरित परजीवी वनस्पती, तिचे नाव काय? अमरवेल. अमरवेल. जगात लागवडीखालील क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? तर आपल्या भारत देशाचा. जगाच्या 65% लागवड. जगात आंबा उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांक भारताचा. किती टक्के उत्पादन भारतात होते आंब्याचे? तर 60% उत्पादन. जगाच्या 60%. उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य भारतामध्ये कोणते आहे आंब्याच्या उत्पन्नामध्ये? तर ते आहे उत्तर प्रदेश. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या वर्णनावरून आंब्याची जात ओळखा. तर बघा, भारतातील सर्वोत्कृष्ट आंब्याची जात आहे. सरासरी वजन 250 ग्रॅम. फळातील गराचे सरासरी वजन 75 ग्रॅम. त्याचबरोबर अल्फान्सो, खादर या नावाने देखील ओळखली जाते. तर ही आंब्याची जात कोणती आहे? तर ही आहे हापूस. ऑप्शन क्रमांक 2 हापूस. तर बघा, हापूस हा जो आंबा असतो, तर हा पिकल्यानंतर त्याचा रंग कसा होतो? पिवळा. फळातील जो गर असतो, तर हा कोणत्या रंगाचा असतो? तर तो असतो शेंदरी रंगाचा. हापूस हा आंबा उत्तम स्वाद आणि मधुर चवीसाठी प्रसिद्ध आहे. तर हापूस आंब्याच्या जो गर असतो, तर या गरामध्ये 16% साखर असते आणि 0.34% आम्ल असते. 0.34% आम्ल असते. तर हापूस आंब्याची इतर नावे ती कोणती? अल्फान्सो, त्याचबरोबर खादर, गुंडू, पटनाम, बदामी गुंडू इत्यादी. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हापूस. यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 15. खाली दिलेली फळे व त्यांचे उगमस्थान यांची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी. लिंबू भारत व चीन दरम्यानचा प्रदेश, काजू ब्राझील, संत्री नेपाळ आणि बोर भारत. तर बघा, या ठिकाणी अयोग्य जोडी कोणती आहे? तर ते आहे संत्री. संत्री या फळाचे उगमस्थान कोणते आहे? तर ते कोणते आहे? दक्षिण चीन. दक्षिण चीन. आपण आशिया असे देखील म्हणू शकतो. आशियामधील दक्षिण चीन. त्या ठिकाणी दिलेले आहे नेपाळ. दक्षिण चीन आहे आशियामधील दक्षिण चीन. तर म्हणून या ठिकाणी तिसरी जोडी चुकीची आहे. तर लिंबू भारत व चीन दरम्यानचा प्रदेश बरोबर आहे. काजू ब्राझील, बोर भारत हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. तर याचबरोबर लिंबू या फळाचे जे वैज्ञानिक नाव आहे, तर ते वैज्ञानिक नाव तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे कमेंट बॉक्समध्ये. त्याचबरोबर काजूचे वैज्ञानिक नाव काय आहे? एनाकार्डियम ऑक्सिडेंटल. संत्री या फळाचे नाव काय आहे? वैज्ञानिक नाव सिटस सायनिकिन्स. आणि बोर या फळाचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर ते आहे झिझुपस. झिझुपस मॉरिशियाना.
मोरिशिएना. संत्री या फळाचे नाव सिटस. सायनेन्सिस. आणि तुम्हाला या ठिकाणी लिंबू या फळाचे शास्त्रीय नाव म्हणजे वैज्ञानिक नाव सांगायचे आहे कमेंट बॉक्समध्ये. वैज्ञानिक नाव. यानंतर आपण याच्या दुसऱ्या पार्टमध्ये फलोत्पादन दुसरा पार्ट, तर तो व्हिडिओ 1-2 दिवसामध्ये आपण नक्कीच अपलोड करू. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.